खरं तर घर सजावटीसाठी आपल्याकडे अनेक ऑप्शन्स असतात, मात्र सध्या ट्रेंड आहे तो देवांच्या मूर्तीचा। सुंदर, आकर्षक, मनमोहक अशी मूर्ती आणि त्यावर सोडलेला प्रकाश घराला एक अट्रॅक्टिव्ह लुक देतो। तेव्हा अशाच काही खास मूर्तींचं कलेक्शन दाखवतात इंटिरियर एक्सपर्ट प्राजक्ता पाटील। नमस्कार, मी प्राजक्ता। घर सजवायला आपल्याला सगळ्यांनाच फार आवडतं, म्हणूनच तुमच्या मार्गदर्शनाकरता मी आज आले आहे बँड्रा येथील सद्गुरू आर्ट गॅलरीमध्ये। सध्या ट्रेंड आहे की आपण घरामध्ये मूर्ती ठेवतो आणि त्या मूर्तीमुळे नक्कीच फार छान लुक येतो। आपण इथे बघू शकता की ते फार सुंदर मूर्ती आहेत आणि वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये आपण इथे छान छान मूर्ती बघू शकतो। इथे आहे एक सुंदरशी गणपतीची मूर्ती, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते सुंदर असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टोन स्टडेड वर्क केल्यामुळे त्याला फारच छान लुक आलेला आहे। आणि इथे बघू शकता एक राधाकृष्णाची मूर्ती, त्याच्यामध्ये ही सुंदर असं वर्क केल्यामुळे आणि एका छोटा मोरामुळे त्याला फारच छान लुक आलेला आहे। तसंच तुम्ही बघू शकता इथे एक फारच सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे, त्याला छान असं झाडाचं लुक दिलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता शंकराची मूर्तीही आहे आणि ह्यानेही तुम्ही देवघर असेल किंवा अट्रॅक्शन म्हणून तुम्ही त्याला यूज करू शकता। तसंच तुम्ही इथे बघू शकता की राम, सीता आणि लक्ष्मण यांची ही खूप सुंदर अशी मूर्ती मार्बलमध्ये बनवलेली आहे। ही मूर्ती आपण देवघरातही ठेवू शकतो आणि या मूर्तीमुळे आपल्या घराला एक सुंदर असं छान प्रसन्न असं वातावरण निर्माण होईल। इथेही बघू शकता की एक राधाकृष्णाची अजून एक वेगळ्या पॅटर्नमध्ये एक मूर्ती बनवलेली आहे। खूप सुंदर असं स्टोन वर्क ह्याच्यामध्ये केलेलं आहे। पुढे आपण हेही बघू शकतो की इथे मारुती ह्याचीही दोन अशी रूपं आपण इथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघू शकतो। फायबर, टेराकोटा आणि क्राफ्ट या वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये खूप छान अशा मूर्त्या साकारल्या गेलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इकडे साईबाबा, कृष्णाची विविध रूपं आणि त्यानंतर इकडे शंकराचीही तुम्ही मूर्ती बघू शकता। तसेच सरस्वतीची ही खूप गोड अशी मूर्ती आहे, तीही घरी ठेवल्यानंतर घराला खूपच छान असा लुक येईल। हे लक्ष्मीचं एक सुंदरसं रूप आपण इथे बघू शकतो। हे ऍक्च्युअली बनवलं गेलं आहे फायबरमध्ये, पण त्याला ब्रासचं एक छानसं लुक दिलेलं आहे। तसंच तुम्ही माझ्या मागे या वॉलवरतीही बघू शकता की सुंदर अशा फ्रेम्स बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरतीही आपण देवाच्या फार सुंदर सुंदर अशा डिझाईन्स बघू शकतो। तसंच तुम्ही इथे बघू शकता की तिरुपती बालाजीचं एक सुंदरसं असं अँटिक रूप तुम्ही इथे छानपैकी एक वॉल पीसमध्ये साकारलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शंख, सूर्य आणि दिव्याचे प्रतीकही दाखवलेले आहे। त्याचप्रमाणे इथे राधाकृष्णाची एक सुंदरशी अशी फक्त व्हाईट आणि ब्लॅक मध्ये या कॉम्बिनेशन मध्ये साकारली गेलेली एक छानशी फ्रेम आहे, जी तुमच्या वॉल मध्ये जर आपण सजवली तर घराला एक खूपच छान असा लुक येईल।
अशा प्रकारे सुंदर मूर्ती, वॉल फ्रेम्स आणि वॉल माउंटेड पीसेस आपण घरात ठेवून घराला एक सुंदरसं असं रूप देऊ शकतो आणि घरातलं वातावरणही प्रसन्नदायी असं बनवू शकतो. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.